डॉक्टर साहेब काय म्हणाल, आता काही तपासण्या झाल्या, काय म्हणजे तब्येतीची पोझिशन? मनोज जरांगे पाटील दादांची नेहमीपेक्षा ह्या आंदोलनामध्ये तब्येतीमध्ये खूप सारे चढ उतार आणि सिरियसनेस आहे. कारण की कालही आपण जेव्हा त्यांचे आल्यानंतर रिपोर्ट्स केले तर सर्वच रिपोर्ट त्यांचे डिरेंज आपल्याला आढळले. जसे की किडनीवरती सूज होती, क्रिएटिनिन युरिया दोन्ही गोष्टी वाढलेल्या होत्या. लिव्हरवरतीही टोटल बिलिरुबिन, त्यानंतर अल्ब्युमिन आणि SGOT SGPT हे रिपोर्ट्स डिरेंज झालेले होते. युरिक ॲसिड त्यांचं वाढलेलं होतं. कॅल्शियम ब्लडमधलं लेवल ही कमी होते. फॉस्फरसचे लेवलही कमी होते. त्यांना आपण सोनोग्राफी, पोटाची सोनोग्राफी जी ॲब्डोपेल्विस केली त्यामध्येही आपल्याला सिस्टायटिस आढळलं. किडनीमध्ये CMDमध्ये थोडंसं डिफरन्शिएशन आलेलं होतं आणि लिव्हरमध्येही चेंजेस होते. आपण त्यानंतर त्यांचा इकोही केला, कार्डियक इको, त्यामध्येही चेंजेस आपल्याला आढळून आले. त्यामुळेच कालपासून आपण स्ट्रिक्टली कंप्लीट व्हिजिट बंद आहे आणि ट्रीटमेंट सुरू केलेली आहे. आज आपण जेव्हा त्यांना ओरली खाण्यासाठी सुरू केलं, म्हणजे एवढ्या दिवसाच्या उपोषणानंतर, तर त्यांना ॲब्डोमिनल पेन, नोशा, ओमेटिंग आणि गिडीनेस असे सिम्पटम्स, जे की रिफिडिंग सिंड्रोमचे सिम्पटम्स आहेत, हे आपल्याला जाणवलं. त्यांना ते लक्षात आल्यानंतर आपण मग नेक्स्ट काही तपासण्या ज्या आहेत, आपण CT स्कॅन, CT ब्रेन, CT ॲब्डोपेल्विस, HRCT आणि परत रिपीट सोनोग्राफी ह्या टेस्ट केल्यात. त्यामध्ये चेंजेस बऱ्यापैकी आढळून आल्या कारणाने आपण त्यांना आताही कंप्लीट बेड रेस्ट, व्हिजिट बिलकुल नाही आणि ट्रीटमेंटमध्ये काही चेंजेस करून ट्रीटमेंट सुरू केलेली आहे. नाही, सजेशन तर कम्प्लिटली आता त्यांना बेड रेस्ट सांगितलेलीच आहे आणि आपण ओरली जे त्यांना सुरू करतो आहे ते आपण स्लोली त्यांना सुरू करू. कारण ह्यावेळेस त्यांची जी तब्येत आहे नेहमीपेक्षा खालवलेली आपल्या लक्षात येते. किती दिवस आरामाची गरज आहे? नाही, यांना कमीत कमी 12 ते 14 दिवस आरामाची आवश्यकता आहे. आणि लोक जे भेटायला येत आहेत, मी त्यांना सांगेन की कृपा करून एक 5 ते 6 दिवस कोणीही त्यांना भेटायला येऊ नये. त्यांची कंडिशन जोपर्यंत इम्प्रूव्हमेंट होत नाही तोपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.